Hello everyone. Today we are going to learn 5th standard subject English. Unit 5. Topic is The Golden Touch. Textbook page number 66 to 69. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी इंग्रजी विषयातील युनिट 5 द गोल्डन टच एक सोनेरी स्पर्श हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 66 ते 69 वरती दिलेला आहे. एक सोनेरी स्पर्श द गोल्डन टच. या पाठातील ही कथा एक काल्पनिक आहे. नाउ वी सी कॅरेक्टर्स इन द स्टोरी. आता आपण या पाठातील पात्रांविषयी जाणून घेऊयात. किंग मिडास. या कथेतील किंग मिडास नावाचा एक राजा आहे. मेरी गोल्ड. किंग मिडास राजाची ही मुलगी आहे. अ स्ट्रेंजर. एक अनोळखी व्यक्ती किंवा आपण याला एक देवदूतही म्हणू शकतो. अ सर्वंट. एक सेवक. फर्स्ट सीन. किंग मिडास इज सिटिंग अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. पहिले दृश्य पाहूयात. राजा मिडास एका काळोख्या तळघरात बसला आहे. तो आपले सोने मोजत आहे. किंग सेड, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, बट आय विश आय हॅड सम मोर. राजा म्हणतो, माझ्याकडे किती प्रचंड प्रमाणात सोने आहे, परंतु माझ्याकडे आणखी काही सोने हवे होते असे मला वाटते. अ स्ट्रेंजर एंटर. एक अनोळखी व्यक्ती प्रवेश करते. किंग सेड, हू आर यू. राजा विचारतो, तू कोण आहेस. स्ट्रेंजर सेड, आय एम अ फ्रेंड. स्ट्रेंजर म्हणतो, मी एक मित्र आहे. किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन, द डोअर इज लॉक. तू आत कसा आलास, दरवाजाला तर कुलूप आहे. स्ट्रेंजर सेड, लॉक्ड डोअर्स कॅन नॉट कीप मी आउट. व्हॉट अ पिल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, यू मस्ट बी व्हेरी रिच. कुलूपबंद दरवाजे मला बाहेर ठेवू शकत नाहीत. तुझ्याकडे सोन्याचा केवढा मोठा ढीग आहे. तू तर खरंच खूप श्रीमंत असला पाहिजेस. किंग सेड, but I want more. I want to be richer. It has taken me many years to get all this gold. I want to get more gold quickly. परंतु मला आणखी सोने हवे आहे. मला अधिक श्रीमंत व्हायचे आहे. हे सर्व सोने मिळवायला मला अनेक वर्ष लागली आहेत. मला यापेक्षा अधिक सोने झटपट मिळायला हवे. स्ट्रेंजर सेड, व्हाय डू यू लव इट सो. तुला एवढे ते सोने का आवडते. किंग सेड, व्हाय, एव्हरीवन लव्स गोल्ड. इट मेक्स यू रिच. आय लव टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. राजा म्हणतो, का बरे, सर्वांनाच सोने आवडते. ते तुम्हाला श्रीमंत करते. मी या काळोख्या तळघरात बसतो आणि माझ्या या सर्व सोन्याकडे पाहत राहतो. Stranger said, in your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful. तुझ्या बागेत फुले आणि सोनेरी सूर्यप्रकाश आहे. ती त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. King said, not to me. I like to be here. Here everything is made of real gold. I wish that everything I touch would turn to gold. माझ्या दृष्टीने नाही, मला येथेच असणे आवडते, जिथे प्रत्येक गोष्ट खऱ्या सोन्याने बनली आहे. ज्या ज्या वस्तूला मी स्पर्श करेन त्या त्या वस्तूचे सोन्यात रूपांतर व्हावे असे मला वाटते. स्ट्रेंजर सेड, दॅट इज अ स्ट्रेंज विश. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. ती तर मोठी विचित्र इच्छा आहे. ज्या वस्तूला तू स्पर्श करशील तिचे रूपांतर सोन्यात व्हावे असे तुला खरोखरच वाटते का. किंग सेड, येस येस, आय एम शुअर. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड.
आय वुड बी सो हॅपी. होय होय, मला खात्रीने वाटते. प्रत्येक गोष्ट सोन्याची असेल तर मला खूप आनंद वाटेल. स्ट्रेंजर सेड, देन यू शाल हॅव युअर विश. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शाल हॅव द गोल्डन टच. मग तुझ्या इच्छेप्रमाणेच तसे होईल. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर तुला सोन्याचा स्पर्श मिळेल. किंग सेड, थँक यू सो मच अ स्ट्रेंजर. अनोळखी माणसा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. स्ट्रेंजर सेड, डू नॉट थँक मी. परहॅप्स यू विल बी सॉरी. माझे आभार मानू नकोस. कदाचित तुला त्याबद्दल पश्चाताप होईल, वाईट वाटेल. किंग सेड, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. छे छे, मुळेच नाही. ते तर माझे स्वप्न साकार होत आहे. सेकंड सीन, इन द ब्रेकफास्ट रूम. दृश्य दुसरे, न्याहारीच्या खोलीतील. सर्वंट सेड, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. सेवक म्हणतो, शुभप्रभात राजकुमारी. मेरीगोल्ड सेड, गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग. राजाची मुलगी मेरीगोल्ड म्हणते, शुभप्रभात, महाराज कोठे आहेत. सर्वंट सेड, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. ते बागेमध्ये फिरायला गेले आहेत. मेरीगोल्ड सेड, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. मी केव्हापासून त्यांना शोधत होते. त्यांच्या शयनगृहातील प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर झाले आहे. सर्वंट सेड, देअर ही इज इन द रोज गार्डन. ते पहा, त्या गुलाबाच्या बागेत राजासाहेब आहेत. मेरीगोल्ड सेड, व्हॉट एव्हर इज ही डुईंग. ते तिथे काय करत आहेत. सर्वंट सेड, ही इज टचिंग ऑल द रोजेस. नाव ही इज कमिंग दिस वे. आय विल गो अँड गेट दिस ब्रेकफास्ट. लीव्ज. ते सर्व गुलाबांना स्पर्श करत आहेत. आता ते इकडेच येत आहेत. मी जातो आणि त्यांची न्याहारी घेऊन येतो. सेवक तेथून निघून जातो. किंग सेड, गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. शुभप्रभात मेरीगोल्ड. बघ, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. मेरीगोल्ड सेड, अ फाईन येलो रोज. शी स्मेल इट. ओ, इट हॅज नो स्मेल अँड द हार्ड पेटल्स हॅव प्रिक माय नोज. शी स्टार्ट्स क्राईंग. सुंदर पिवळा गुलाब. मेरीगोल्ड गुलाबाचा वास घेते. अरे, त्याला तर वास नाही आणि त्याच्या पाकळ्या खूपच कडक आहेत. त्या नाकाला टोचल्या. मेरीगोल्ड रडू लागते. किंग सेड, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. इट इज अ गोल्डन रोज. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. मेरीगोल्ड, तू कशासाठी रडत आहेस. तो सोन्याचा गुलाब आहे. माझ्या बागेतील सर्व गुलाब सोन्याचे आहेत. मेरीगोल्ड सेड, आर दे ऑल लाईक दिस वन. ते सर्वच या गुलाबासारखे आहेत का. किंग सेड, कम ऑन नाऊ, लेट्स हॅव आवर ब्रेकफास्ट. ओ. मेरीगोल्ड, चल आता आपण नाश्ता करून घेऊयात. अरे. मेरीगोल्ड सेड, व्हॉट्स द मॅटर. हॅव यू ब्रंट युअर माउथ. काय झाले, तुमचे तोंड भाजले का. किंग सेड, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. आय मस्ट ट्राय अन एग. ओ, दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. ओ नो, व्हॉट शाल आय डू नाऊ. ह्या माशाचे सोन्यात रूपांतर झाले आहे. मी अंडी खाऊन पाहतो. बापरे, त्याचे सुद्धा सोन्यात रूपांतर झाले आहे. बापरे, आता मी काय करू. मेरीगोल्ड सेड, टेल मी व्हॉट्स द मॅटर. मला सांगा, काय झाले आहे. किंग सेड, एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग. मी स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर होत आहे.
मी आता कधीच काहीही खाऊ शकणार नाही. मेरीगोल्ड सेड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? माझे बेचारे बाबा, मी तुमची काही मदत करू शकते का? मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. मेरीगोल्ड वेगाने पुढे धाव घेते. किंग सेड, नो, डोंट टच मी, कीप अवे. ओ मेरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन? राजा म्हणतो, नको, मला स्पर्श करू नकोस, माझ्यापासून दूर राहा. अरे रे मेरीगोल्ड, तू काय करत आहेस? मेरीगोल्ड हॅज टर्न इंटू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. मेरीगोल्डचे सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर होते. किंग सेड, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, लाईक अ रे ऑफ सनशाईन. शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाव. माझ्या लेकी, माझ्या मुली, माझ्या प्रिय मेरीगोल्ड, किती चैतन्यपूर्ण जीवन होते तिचे, सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखे. आता ती केवळ सोन्याची बाहुली बनली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन. तो अनोळखी माणूस आत येतो. स्ट्रेंजर सेड, वेल फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाऊ? अरे वा माझ्या मित्रा, आता तू काय म्हणशील? किंग सेड, आय ॲम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी जगातला सर्वात दुःखी माणूस आहे. स्ट्रेंजर सेड, व्हाय, यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव. का बरं? तुझ्याकडे तर आता खूप खूप सोने आहे. किंग सेड, आय डोंट वॉन्ट टू धिस गोल्ड. आय वॉन्ट माय डॉटर. आय वॉन्ट टू ईट. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. राजा म्हणतो, मला हे सोने नको, मला माझी मुलगी हवी आहे, मला खायला हवे आहे, मला माझ्या बागेतील खरी फुले पाहिजेत. कृपया हा सोन्याचा स्पर्श काढून घे. स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? अनोळखी व्यक्ती म्हणते, तो सोन्याचा स्पर्श मी काढून टाकावा असे तुला खरंच वाटते का? किंग सेड, आय हेट इट, टेक इट अवे. मला आता त्याचा तिटकारा येतो, तो स्पर्श तू घेऊन टाक. स्ट्रेंजर सेड, देन गो अँड बाथ इन द स्टीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. व्हेन दॅट इज डन, ब्रिंग बॅक अ pitcher ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. मग जा आणि तुझ्या बगीच्यामधून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये स्नान कर. ते झाल्यावर पाण्याने भरलेली एक सुरई घेऊन परत ये आणि सोन्यातून पुन्हा बदल व्हावा असे तुला वाटत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर ते शिंपड. थर्ड सीन. दृश्य तिसरे. मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. मेरीगोल्ड अजूनही पुतळा आहे. राजा तिच्या डोक्यावर पाणी शिंपडत आहे. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड. प्रथम मी माझ्या लाडक्या छोट्या मेरीगोल्डवर थोडे पाणी शिंपडणार आहे. मेरीगोल्ड सेड, कम्स अलाइव्ह. व्हॉट आर यू डुईंग फादर? यू हॅव स्प्रिंकल वॉटर माय फ्रॉक. मेरीगोल्ड सजीव होते आणि म्हणते, बाबा, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी का शिंपडत आहात? किंग सेड, लेट्स गो इन टू द गार्डन मेरीगोल्ड. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इज इट. राजा म्हणतो, मेरीगोल्ड, आता आपण आपल्या बागेत जाऊया. पहा तर खरे, किती सुंदर सकाळ आहे ती. मेरीगोल्ड सेड, येस, लेट अस गो अँड पिक सम फ्लॉवर्स. होय, आपण बागेत जाऊया आणि काही फुलेही तोडूयात. किंग सेड, कम अलॉंग देन मेरीगोल्ड. आय हॅव टू स्प्रिंकल धिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच अँड देन वी विल गेट यू सम रोजेस, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. मेरीगोल्ड, मग चल माझ्याबरोबर.
मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर मला हे पाणी शिंपडायचे आहे. आणि नंतर तुझ्यासाठी खूप सुवासिक आणि सुंदर गुलाब घेऊयात. स्टुडंट्स, नाव वी सी सम इंग्लिश वर्ड्स इन दिस टॉपिक अँड देअर मीनिंग इन मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठात आलेल्या काही इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ जाणून घेऊयात. कॅरेक्टर्स मीन्स नाटकातील पात्रे. गोल्ड मीन्स सोने. स्ट्रेंजर मीन्स अनोळखी व्यक्ती किंवा देवदूत. लॉक मीन्स कुलूप बंद केलेले. सेलर मीन्स तळघर. सनशाईन मीन्स सूर्यप्रकाश. रियल गोल्ड मीन्स अस्सल सोने. टच मीन्स स्पर्श केलेले. स्ट्रेंज मीन्स विचित्र. टर्न टू गोल्ड मीन्स सोन्यात रूपांतरित होणे. गोल्डन टच मीन्स सोन्याचा स्पर्श. परहॅप्स मीन्स कदाचित. ट्रू मीन्स सत्य किंवा खरे. ब्रेकफास्ट मीन्स न्याहारी किंवा नाश्ता. ब्रॉट मीन्स आणलेले. पेटल्स मीन्स पाकळ्या. प्रिक्ड मीन्स टोचल्या. बर्न मीन्स भाजणे. रशेस मीन्स वेगाने धाव घेणे. स्टॅच्यू मीन्स पुतळा. अनहॅपीएस्ट मीन्स सर्वात दुःखी. प्लेंटी ऑफ मीन्स खूप किंवा भरपूर. टेक अवे मीन्स परत घेऊन टाक. बाथ मीन्स स्नान. पिचर मीन्स सुरई. स्प्रिंकल मीन्स शिंपडणे. स्टील मीन्स अजूनही. पिक मीन्स तोडणे. लवली स्मेल मीन्स सुंदर किंवा छान सुगंध. मुलांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर इयत्तेसह तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. तुमच्या इयत्तेतील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.